मित्रांनो नमस्कार. जय शिवराय. मी संतोष शिंदे. अजित पवारांच्या त्या अपघाती मृत्यूचं खरं तर तपास करून सत्य समोर आलं पाहिजे म्हणून रोहित पवार भांडतात. पण हे तेच रोहित पवार आहेत ज्यांनी अजित पवारांना सुद्धा त्रास दिलाय, प्रश्न विचारले. अजित पवारांनी शरद पवारांना सोडून गेल्यामुळं ज्या पद्धतीची राष्ट्रवादीमध्ये दोन मोठ्या दुफळ्या तयार झाल्या, शरद पवारांकडून आक्रमण करायला किंवा काही अंश डिफेन्स खेळायला सुद्धा रोहित पवार पुढे होते. आज रोहित पवार ज्या पद्धतीनं आम्ही कुटुंब एक आहोत, राष्ट्रवादी एक आहोत वगैरे वगैरे जी काही चर्चा करतायत, एक दिवस असा येणार आहे असं वाटतंय सध्या ह्या 2 दिवसातली परिस्थिती, की रोहित पवारांच्या विरोधात इतर कोण जाईल की नाही माहित नाही, पण स्वतः पार्थ पवार आणि जय पवार हे रोहित पवारांच्या विरोधात जाऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली. तुम्ही म्हणाल हे असं कसं काय घडणार? हो, कारण अजित पवारांच्या अपघाताचं सत्य बाहेर काढण्यासाठी रोहित पवार भांडतायत. त्यांचा तो एक वैचारिक संघर्ष आहे आणि दादांच्या झालेल्या अपघाताबद्दल त्यांना न्याय पाहिजे. इकडे मात्र सत्तेत राहून इथून पुढची राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठीचा लढा सुरू आहे. पार्थ पवारांना टार्गेट केलं जाऊ शकतं. वेळ प्रसंगी पार्थ पवार सरकारवर किंवा एकंदरीत तपास यंत्रणेवर सतत ॲलिगेशन करतात म्हणून रोहित पवारांना म्हणजे अटक सुद्धा केली जाऊ शकते, नाकारता येऊ शकत नाही. आता तुम्ही म्हणाल कसं काय? एखाद्या प्रकरणामध्ये जर एखादा व्यक्ती जास्त एफर्ट्स घेत असेल तर त्या माणसानं ते करू नये यासाठी वेगळ्या वेगळ्या गोष्टी केल्या जातात. त्याचं एक उदाहरण सांगतो. आता इथं भाजपचा काही संबंध आहे का? खरं तर अजितदादा भाजप सरकार सोबत काम करणारेच नेते आहेत, आजही त्यांची युती आहेच. पण रोहित पवार अजित पवारांच्या विमान अपघाताच्या त्या न्याय हक्कासाठी लढतायत. काल बारामतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षांनी रोहित पवारावर आरोप केला की जो काही विमान अपघात झालाय हा रोहित पवारांच्या कंपनीच्या जे काही त्याच्यातून कृत्रिम पाणी किंवा धूर किंवा जे काही प्रदूषणामध्ये हानी झालेली आहे हे रोहित पवारांच्या कारखान्यामुळे त्या फॅक्टऱ्यांमुळे झालेला आहे असा जाहीर आरोप केला गेला. मला सांगा, जर तो ग्राह्य धरला आणि केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला वाटलं की ही गोष्ट गंभीर आहे, तक्रार तर ऑलरेडी आता त्यांच्याच कार्यकर्त्यांनी दिली. बारामतीमध्ये पवारांच्या विरोधात कोण जाईल की नाही जाईल माहित नाही, पण जाण्याची हिंमत फक्त भारतीय जनता पार्टी करू शकतो हे विसरता कामा नये. इतर पण करतील, परंतु त्यांची लढाई ही वैचारिक तत्वाची असते एवढंच. पण रोहित पवारांना अडचणीत आणण्यासाठीचे जे काही पावलं टाकली जाणार आहेत, टाकली जाऊ शकतात, ते रोहित पवारांना अडचणीत आणून त्यांची जी एक पॉलिटिकल फ्रेम आहे ती डिस्टर्ब करायची आणि रोहित पवारांना एकटं पाडायचं किंवा गप्प बसायला लावायचं, एकंदरीत असं त्या ठिकाणी वाटतं. पण भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी बारामतीतल्या वगैरे ही भूमिका घेतली म्हणून संबंध संपूर्ण भाजपच त्या बाजूने निर्णय घेईल असंही काही नाही. देवाभाऊ ज्या काही हालचाली करतील, कारण माननीय मुख्यमंत्र्यांच्या एका बाजूला एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री बसतात तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून बसतात. आता हेच 3 जण राज्याचे कारभारी असल्यामुळं सगळी सूत्र मुख्यमंत्री महोदयांच्या हातात असल्यामुळे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय ज्या बैठकीला राज्याचा मुख्यमंत्री असतो तिथे इतर कितीही मंत्री असले तर बॉसच असतो हे त्यांनी जाहीर करून टाकलंय. म्हणजे याचा अर्थ असा आहे, म्हणजे मला असं जाणवतंय की अजित पवारांच्या या विमान अपघातातलं सत्य बाहेर येऊ द्यायचं नाही, पण अजित पवारांच्या या चौकशीचा जो
महत्वाचा ट्रॅक आहे त्याच्यावर तपास होऊ द्यायचा नाही, तर सगळं डायव्हर्ट करून भरकटून टाकायचं आणि या विषयामधला महत्वाचा किस बाजूला करायचा, असं एकंदरीत षडयंत्र निर्माण केलं जाऊ शकतं किंवा उभं केलं जाऊ शकतं. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, हे मला तुम्हाला सांगायचं. आणि म्हणून रोहित पवार टार्गेटवर असू शकतात. म्हणून जे तपास यंत्रणेवर म्हणजे भरोसा ठेवतायत किंवा त्यांना सगळी पत्र देत आहेत, काही एव्हिडन्स देत आहेत, हे सुद्धा गोष्ट नाकारण्यासारखी नाही. सगळ्या शेवटी एवढं सांगायचंय की सरकारला एवढं माहितीये, मोठे पवार साहेब वयोमानानुसार थकलेले आहेत असं समजूया. महत्वाचे पवार विमान अपघातात गेले. रोहित पवार मोठ्या साहेबांच्या पुढे जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळं रोहित पवारांचं जे काही सध्याचं राजकारण आहे सरकारला डोकेडुखी ठरू शकते किंवा आहे असं जरी गृहीत असलं तरी ते सुद्धा त्या अदानीच्या आणि इतर गोष्टींच्या नादी लागलेले असतात. त्याच्यामुळं सरकारशी यांचे विरोधाचे संबंध असले तरी थेट संबंध हे भाजप सोबत सुद्धा ठेवू शकतात आहेत, हे काही नाकारता येणार नाही. वैचारिक लढाईच्या जागेवर आहे. वैयक्तिक संबंध हे त्या ताकदीनं सांभाळले जातात. असं जर असेल तर मग रोहित पवारांना कुठल्या प्रश्नाचं उत्तर उद्या जर उलट पद्धतीनं विचारलं, काय सांगाल? रोहित पवारांना कचाट्यात पकडून जर भारतीय जनता पार्टीला बोलणाऱ्यांची तोंड बंद करता येत असली किंवा असतील तर 100% ठरलेलं आहे की काहीतरी चुकीच्या गोष्टीचा त्या ठिकाणी आधार घेऊन महाराष्ट्रात वेगळं काहीतरी घडू शकतं. पण हे सगळं कूटनीतीचं राजकारण झालं, सुडाचं राजकारण झालं, सोयीचं राजकारण सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झालं. रोहित पवार मात्र काहीही झालं तरी बेहत्तर, त्यांनी स्वतःच्या जीवाला सुद्धा धोका आहे असं कळत नकळत पत्रकार परिषदेमधून सांगितलं होतं. कारण त्यांना माहितीये आपण ज्या लोकांच्या आणि व्यवस्थेच्या विरोधात बोलतोय ते म्हणजे असं ठामपणे म्हणावं लागेल की प्रवाहाच्या 100% विरोधात आहे. आणि अजून माझ्या भाषेत सांगायचं म्हणलं तर प्रवाहाच्या प्रीमियम विरोधातला हा सगळा खेळ आहे. आणि तिथं रोहित पवार सक्षमपणे लढले तरच यशस्वी होऊ शकतात, अन्यथा नाही. मला प्रश्न एवढाच पडलाय, महाराष्ट्राला विचारायचा आहे. उत्तर तुमच्याकडे असेल तर नक्कीच कमेंट मध्ये द्या. त्याचं कारण असं आहे, रोहित पवार अजित पवारांच्या अपघाताच्या बाबतीत ज्या पद्धतीनं लावून धरतायत त्याच्यामुळं सरकारला काही अंशी त्रास होतोय का? सरकार तपासामध्ये अपयशी ठरलंय का? सरकारमधले कोणी लोक या अपघातामध्ये सामील असतील का? पार्थ पवार, जय पवार किंवा सुनेत्रा पवार हे या सगळ्या गंभीर गोष्टीमध्ये फक्त एकदा पत्र दिलं, परंतु एकदाही मीडिया समोर यांनी स्टेटमेंट दिलं नाही. ते सुद्धा बाहेर निघू शकतं का? अजित पवार हा एक महान नेता होता, एक विजनरी नेता होता. त्याला संपवून कुणाचं तरी काय त्या ठिकाणी साध्य होणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही फक्त आणि फक्त दादा देऊ शकतात. पण या सगळ्या गोष्टीबद्दल सगळे अनभिज्ञ आहेत आणि रोहित पवार या सगळ्यांना वाचा फोडतात. म्हणून जर त्यांना टार्गेट केलं जात असेल, अडचणीत आणलं जात असेल किंवा त्यांच्याविषयी गैरसमज निर्माण केले जातात, मला असं वाटतं हे सगळं धादांत खोटं आहे. जो माणूस हक्कासाठी लढत असतो तो प्रामाणिक असतो, त्याला बदनाम केलं जाऊ शकतं पण तो त्याच्या मूळ उद्दिष्टापासून कधीच दूर जाऊ शकत नाही. त्याचं नाव संघर्ष आहे. एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. बाकी बघू काय होतंय ते. जय शिवराय.